मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुपार उलटू लागली तरी पोलीस आले नाहीत. पुरुषोत्तम वाणीही आला नाही. त्याचा कुठं पत्ताच लागत नव्हता. वाड्याभोवती अद्यापही बऱ्याच मोठ्या संस्थेनं समुदाय उपस्थित होता. तमाशा बघायला जावं तितक्याच हौसेनं आणि तितक्याच उत्सुकतेनं लोक ताटकळत बसले होते. बहुतेक सर्वच जण घरोघर जाऊन भराभर जेवण उरकून परत येऊन जागा धरून बसले होते. पुरुषोत्तमनंच खून केला याविषयी कुणालाही आता काडीची शंका राहिली नव्हती. सगुनीचा आणि त्याचा प्रेमसंबंध होता ही गोष्ट तर जगजाहीर होती. पण आपल्या आवडत्या सगुनीला त्यानं एखाद्या माथेफिरू पिसाटासारखं कत्तल करून ठार मारावं, या घटनेला काय कारण घडलं असावं याविषयी मात्र जो तो अंधारातच होता. विधवा सगुनीचा आणि पुरुषोत्तमाचा संबंध 3-4 वर्षांपासून चालू होता. त्या दोघांबद्दल वेडीवाकडी कुत्सित स्वरूपाची चर्चा लोकांत नेहमीच चालत असे. पण पुरुषोत्तमची चारचौघात निर्भत्सना करून त्याला अपमानित करण्याची मात्र आजवर एकाचीही हिंमत झाली नव्हती. बळीराम गावाचा पुढारी होता, तरीही पुरुषोत्तमला बिचकत होता. पुरुषोत्तम गावातला मोठा दुकानदार होता, पैसेवाला होता, सर्वांशी मिळून मिसळून व आप ठेवून होता. गाव तिथं हागणदारी या न्यायानं लोक त्याच्या या रंगेल शोकाकडं डोळेझाक करीत. मात्र त्याच्या पश्चात त्याची टिंगल आणि उपहास करायलाही चुकत नसत. पण खरं पाहिलं असता पुरुषोत्तमचा स्वभाव रंगेल नव्हता, विलासी नव्हता की बदफैली नव्हता. एक सज्जन, सरळ मार्गी, प्रेमळ व मनमिळाऊ माणूस म्हणूनच गावात त्याची ख्याती होती. आपला व्यापार उदीम बरा आणि आपण बरे अशी त्याची वृत्ती होती. गावच्या राजकारणात वा गावगुंडीत तो चुकूनही कधी पडला नाही. त्याचा अंतरंग मित्र म्हणता येईल असा गावात केवळ एकच ग्रहस्थ होता, श्रावण भांबरे. दोघे लहानपणापासूनचे जानी दोस्त होते आणि त्यांचं एकमेकांकडे नेहमीच जाणं येणं असे. परंतु या झाल्या जुन्या गोष्टी. 4 वर्षांपूर्वी श्रावण भांबरे देवीच्या आजारात वारला. त्याची बायको सगुनी उघडी पडली. तिच्यावर चहूबाजूंनी जणू आसमान कोसळलं. तिचं तान्हं मूल त्यावेळी पुरतं वर्षाचंही नव्हतं. मुलाचीने आपली पोटापाण्याची व्यवस्था कशी होणार? आपली 20-25 एकरांची शेती कोण कसणार, कोण पिकवणार? या स्वार्थी, निर्बुज, निर्बम दुनियेमध्ये तिचा टिकाव कसा लागणार? अनेक प्रश्न तिच्यासमोर जबडा वासून उभे राहिले. पुरुषोत्तम वाणी तिच्या नवऱ्याचा दोस्त. ऐनवेळी तो तिच्या सहाय्याला धावून आला नसता तर नवऱ्याच्या अकाल मृत्यूच्या धक्क्यानं तिनं कदाचित विष खाऊन जीव सुद्धा दिला असता. तसं झालं असतं तर फार बरं झालं असतं. पण तसलं भाग्याचं मरण तिच्या नशिबी नव्हतं. तिला काही वर्ष विटंबनेत पिचत जगायचं होतं व शेवटी एक दिवस क्रूर हाल अपेष्टेमध्ये मरायचं होतं. जगाच्या वेशीवर तिच्या अब्रूची लखतर टांगली जायची होती. असा हृदयद्रावक व लांछनीय अंत होण्याजोगतं कोणतं पाप तिच्या 24 वर्षांच्या हयातीत तिच्या हातून घडलं होतं ते देवच जाणे. गावातल्या जुन्या खोंडांचं मत असं की हा तिच्या पूर्वजन्मीच्या पापांचा कर्मभोग होता. चित्रगुप्त वाण्याच्या चोपडीनुसार तिनं या जन्मीही काही कमी अनाचार केला नव्हता. सगळ्याच पापांचं फळ तिला एका रात्रीत भोगावं लागलं. नवऱ्याच्या मृत्यूच्या जबर आघातामधून पुरुषोत्तमनं तिला धीर देऊन सावरलं. तिचा मेहुणा बळीराम म्हणजे गावातलं भलं वजनदार प्रस्थ. तो तिला नात्याच्या हक्कानं स्वतःच्या घरात घुसवून आपल्या मायावी मोहजाळात गुरफटवून तिची इस्टेट हडपण्याच्या प्रयत्नात होता. सगुनी त्याला बधली नाही. पुरुषोत्तमच्या मदतीनं तिनं त्याचे मतलबी डाव हाणून पाडले. नवरा गेल्यानंतर अवघ्या 5-6 महिन्यांतच पुरुषोत्तमच्या आणि तिची एवढी जवळीक झाली होती
की पुरुषोत्तम तिच्या घरी मुक्कामालाच राहू लागला. पुरुषोत्तम विवाहित होता आणि शिवाय परजातीचा होता. त्यामुळं सगुनी त्याच्याशी लग्न करू शकत नव्हती. म्हणून काय झालं, तिनं त्याची रखेली बनून राहणं पसंत केलं. थोड्याच दिवसात सर्व गावात बोभाटा झाला की पुरुषावाण्यानं सगुनीला ठेवली. कुणी म्हणू लागलं तिनंच त्याला ठेवलं. कसंही म्हटलं तरी एकूण अर्थ एकच. गावच्या दृष्टीनं यात विशेष असं काहीच घडलं नव्हतं. गावातले बुद्रुक लोक डोळे मिचकावीत इतरांना सांगू लागले, आम्ही पहिलेच म्हणलं होतं, काय हे असं होणार म्हणजे काय होणारच. उगी नाही महाराज कायाचं पांढरं झालं तर. इचारा तिरमक जोंदाळ्याला. तिचा नवरा गचकला. त्याच दिवशी म्या काय म्हणलं होतं त्या. बाई ठेवणं खेड्यात निषिद्ध किंवा पाप मानलं जात नाही. उलट बहादुरी अथवा भूषणच मानलं जातं. जळफाड झाला तो बळीरामाचा. त्याची खटपट होती की सगुनीनं त्याच्याशी लग्न करून बहिणीची सवत बनून त्याच्या घरी नांदायला यावं. थोडक्यात अर्थ असा की तिनं आपलं घरदार शेतीवाडी त्याच्या घशात घालावी आणि त्याचे आश्रित म्हणून आरामात दिवस काढावेत. मानी व स्वतंत्र वृत्तीच्या सगुनीला हे मान्य होणं शक्य नव्हतं. तिनं नकार दिला. बळीरामनं पुरुषोत्तमला प्रथम गोडी गुलाबीनं आणि नंतर दमदाटी देऊन समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण पुरुषोत्तम त्याच्या बापाचं बारसं जेवून बसला होता. तो हिम्मतबाज आणि बेछूट प्रवृत्तीचा गडी होता. गावातल्या 5-10 मालदार लोकांपैकी तो एक होता आणि गावात त्याची सद्दी होती. त्यानं बळीरामची पर्वा केली नाही. बळीरामनं काही दिवसांनी माझी मेहुणी मला मेली आणि मी तिला मेलो असं जाहीर करून तिचा नादच सोडून दिला. दिवस गेले तसतशी सगुनी पुरुषोत्तमची जीवलग लाडकी प्राणसखी बनली. सुरुवातीला बायकोच्या भीतीनं चोरून मारून रात्री 1-2 तास तिच्याकडं जाणारा पुरुषोत्तम आता रोज रात्री तिच्याकडे मुक्कामालाच राहू लागला. त्यांचा संबंध अभिन्न व अतूट बनला. हे प्रणयी युग्म गावात रागू मैनेची जोडी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दोघही चावडीवर, पारावर आणि जागजागी लोकांच्या वाह्यात गप्पांचा विषय बनली. चटोर आख्यायिकांचा स्तोत्र बनली. पण जग काय म्हणेल याची दोघांनाही फिकिरी नव्हती. अशी 4 वर्ष सुखाच्या घमघमाटामध्ये गेली. त्या 2 प्रेमी जीवांमध्ये वितुष्ट येईल ही कधी कुणी कल्पनाही केली नसती. पण त्या सगुनीचा काल रात्री अचानक खून झाला होता. सकाळी हे प्रकरण उजेडात आलं. दुपारी 3 वाजता गावात एक पोलीस व्हॅन शिरली आणि तिच्यातून पोलीस इन्स्पेक्टर सुर्वे, 4-5 शिपाई, फोटोग्राफर आणि पोलीस पाटील रखमाजी ही मंडळी उतरली. चावडीत घाईघाईनं चहा पाणी उरकून हे सर्वजण लागलीच गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. पोलीस शिपायांनी आरडाओरड करून व लाठ्या वापरून वाड्यासमोरची गर्दी हटवली. सुर्वे साहेबांनी एकवार बाहेरून वाड्याचं लक्षपूर्वक निरीक्षण केलं. सुर्वे साहेब धिप्पाड शरीर यष्टीचे, 6 फूट उंचीचे, काळ्या वर्णाचे, पसरट जबड्याचे व चापट अप्र्या नाकाचे ग्रहस्थ होते. त्यांचे डोळे पिंगट व भेदक होते. मुद्रेवर करडेपणाची व वृक्षतेची छटा होती. चौकशी करताना कपाळावरती आठ्या घालून तिरसटपणे बोलण्याची त्यांची सवय होती. त्यांचा आवाज मात्र बसका व चिरका होता आणि तो त्यांच्या रुबाबाशी व उग्रपणाशी एकदम विसंगत वाटे. हा, तर मग काय पाटील, कुणाचा खून झाला म्हणालसा? पाटलांनी सर्व हकीकत सांगितली असताही पोलीस तपासाचं नमन करण्याच्या दृष्टीनं त्यांनी विचारलं. जी सगुनी वल्लद सर्वना भांबरे साहेब. वाड्याला दरवाजे किती आहेत म्हणायचं? एवढा एकच हाय साहेब. वाड्याला 4ही बाजूंनी भित्ती हायता आणि मध्यान्न भागी 20-25 खणाचं घर हाय. म्हणजे माणूस भिंतीवरून उडी मारूनही जाऊ शकतो. पर सकाळी हे दार उघडच होतं तवा. जास्त बोलू नका. विचारतो तेवढं सांगा. जाऊ शकतो की नाही? वैजी. पण तो सरळ प्रवेशद्वार उघडून बाहेर गेला असंच ना? वैजी. घरात, अंगणात, दाराजवळ खुनी माणसाच्या हाताचे, पायाचे ठसे मिळाले असते.
पण तुम्ही घटनास्थळाचं म्युझियमच बनवलं आणि लोकांची भरताड आत सोडली. त्यामुळं आता खानाखुना मिळणं मुश्किलच, असंच ना? पर साहेब, लोक आतमध्ये अदुगरच आले. म्या उलट त्यांना बाहेर हाकलून दिलं आणि दार बाहेरून बंद करून पहारा ठेवला. म्हणजे तुम्ही हुशारी दाखवली म्हणायची. पाटलाच्या खप्पड चेहऱ्यावर हास्य चमकलं. तोच इन्स्पेक्टरने वाक्य पुरं केलं. खानाखुना नाहीशा करण्याची असंच ना हो? पाटलाचं तोंड कडवट होऊन त्यानं मान खाली घातली. आता दरवाजा उघडायचं काय घेणार? जीभ ओठान बाहेर काढून पाटलानं लगबगीनं दार उघडलं. तपास पार्टीचे लोक आत शिरले. बघे लोकांपैकी काहींनी आत शिरण्याचा यत्न केला. जागल्यांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही. आत एक जुन्या बांधणीचं मोठंसं घर होतं. त्यापुढं 20-25 फूट लांबीचं मोकळं अंगण होतं. अंगणातून चालताना इन्स्पेक्टरने विचारलं, प्रेत जसं होतं तसंच ठेवलं आहे ना? वहीजी साहेब, कोणी हात लावला नाही. प्रेताचा आणि खुनाच्या जागेचा पंचनामा करावा लागेल. वहीजी, वहीजी काय बेअक्कल? त्याला पंच नकोत का रे? जा, तुमचे काके मामे असतील त्यांना घेऊन या लवकर. पुन्हा जीप काढून पाटील बाहेर पळाला आणि 5 पंच घेऊन आला. सगुनी ज्या खोलीत पडली होती तिचं दार पाटलानं उघडलं. खोलीच्या खिडक्याही उघडल्या. स्वच्छ सूर्यप्रकाश खोलीभर पसरला. आतलं भीषण किळसवानं दृश्य बघून पोलिसांच्या सरावलेल्या मनाला सुद्धा किंचित चरका बसला. खोलीत मृत्यूचा कुबट घाणेरडा शिसारी आणणारा वास कोंदलेला होता. जागजागी माशा घोंगावत होत्या. त्या नुसत्या वासानच पंच लोकांच्या अंगावर शिरशिरी आली. सगुनीचा मृतदेह जमिनीवरती अस्ताव्यस्त उघडा पडलेला होता. लोकांत ज्या अफवा पसरल्या होत्या त्या खोट्या होत्या. तिच्या शरीराचे तुकडे करून त्या आजूबाजूला फेकून देण्यात आल्याची गोष्ट निव्वळ कपोलकल्पित होती. तरी पण हत्येचा प्रकार तुकडे करण्या इतकाच अमानुष व भीषण स्वरूपाचा होता. सगुनीचं शरीर पार वाकडं तिकडं होऊन अकडून गेलं होतं. तिचं नागडं धूड उतान्या अवस्थेत पडलं होतं. हातांचे विंचवाच्या नांगीसारखे आकडे वळलेले होते. एक पाय गुडघ्यात वाकून दुसऱ्या सरळ फैलावलेल्या पायाखाली दबलेला होता. कसल्या तरी तीक्ष्ण शस्त्रानं तिच्या अंगावर जागजागी सुमारे 15-20 घाव केलेले दिसत होते. रक्तस्राव प्रमाणाबाहेर होऊन रक्त खोलीभर ओहोळ व डबक्यांच्या स्वरूपामध्ये पसरलं होतं व आता थिजून गोठून काळपट पडल्यासारखं दिसत होतं. एकेकाळचा सगुनीचा देखणा मोहक चेहरा आता विकृत व भयानक भासत होता. तिच्या तोंडाचा आ वासलेला होता. डोळे सताड उघडे पडून तारवटून पाहत असल्यासारखे वाटत होते. नाकाचा एक मोठा तुकडा बाजूला उडून रक्तात पडला होता आणि नाकाची भोकं 2 बिळांसारखी दिसत होती. अर्धवट चिरलेली मान धडापासून 1-1.5 इंच बाजूला सरकलेली होती. तिच्या गालावर दोन्ही बाजूंना वार होऊन चेहरा भलता भेसूर होऊन गेला होता. याशिवाय छातीवर, पोटावर, मांड्यांवर खोल घाव होते. विशेष म्हणजे तिच्या गुप्तेंद्रियावर सपासप अनेक घाव घालून खोल जखमा केलेल्या दिसत होत्या. या भयंकर आघातावरून मारणाऱ्याचा त्वेष व द्वेष स्पष्ट दिसून येत होता. ज्या शस्त्रानं हत्या घडली ते घरभर शोधूनही सापडलं नाही. कोणाही पुरुषाचे कपडे किंवा इतर काही वस्तू घरात मिळून आल्या नाही. सगुनीचे दागदागिने, भारी कपडे लत्ते, किमती चीजवस्तू, सुमारे 500 रुपयांच्या नोटा वगैरे सर्व घरातल्या पेट्यांतून सुरक्षित ठेवलेलं आढळून आलं. यावरून खून पैशांसाठी केलेला नसून सूडभावनेनं केला आहे ही गोष्ट स्पष्ट झाली. स्वतःची एकही निशाणी मागं न सोडता खुनी माणूस ही नृशंस हत्या करून पसार झाला होता. पंचनामे झाले. प्रेताचे फोटो घेतले गेले. प्रेत जिल्ह्याच्या दवाखान्यात पोस्टमॉर्टमसाठी रवाना करण्यात आलं. सुमारे 1 तासाच्या आत तालुक्याहून नवी पोलीस पार्टी आली आणि पोलीस लोक गावभर फिरून संशयितांच्या झडत्या घेत खुनी माणसाचा शोध करू लागले.
पुरुषोत्तम रोजच्या प्रमाणे काल रात्रीही सगुनीच्या घरी मुक्कामाला होता हे पोलिसांना कळून आलं. पोलिसांनी त्याला गावभर शोधलं, पण त्याचा तपास लागला नाही. त्याच्या नातेवाईकांची व मित्रांची घरदारं धुंडाळण्यात येऊन त्याच्या घराची व दुकानाची पूर्ण झडती घेण्यात आली. सर्वांना त्याच्याबद्दल खोदून विचारण्यात आलं, तरीही पुरुषोत्तमचा सुगावा लागला नाही. त्याच्या बहिणीचा नवरा तालुक्याच्या गावी राहत असे. त्याच्याकडेही पोलिसांची माणसं त्याच दिवशी रवाना झाली. आपल्या लोकांना नेमून दिल्यावर पंचायतीच्या ऑफिसमध्ये बसून सुर्वे साहेब संबंधित लोकांच्या जबान्या घेऊ लागले. बळीराम पाटलाला त्यांच्या पुढं पाचारण करण्यात आलं. प्रश्नोत्तर सुरू झालीत. तुमचं नाव बळीराम आवारी काय? वय साहेब, मी गावचा सरपंच आहे. अरेच्चा, असं आहे काय? मग तुम्हाला तर खुर्ची दिली पाहिजे. बसा. मैताच आणि तुमचा नातेसंबंध होता म्हणे. ती माझी मेहुणी होती, बायकोची धाकटी बहीण, पण लय आगाव आणि खराब चालीची होती साहेब. म्या तिचा संबंध 4 वर्षांपासून शाप तोडून टाकला होता. बाई खराब होती ते दिसतच आहे म्हणा. आणखी कोणी तिच्या नात्या गोत्यांचे हित आहेत काय हो? कोणी बी नाही. तिचं माहेरचं गाव कोणतं? भैरोबाचं रतडगाव. पण तिथं आता तिचं कोणीच नाही. आईबाप मागच गेलं तर घरदार कर्जापायी सावकाराच्यात गेलं. म्हणजे माहेरचा आधार नव्हता तुमचा. समद्या गावात कोणाला बी विचारून घ्या साहेब. मी नवऱ्या माग तिचा सांभाळ करायला तयार होतो, पण तिला रांडला हे धंगडे करायचे होते ना. सालीनं माझ्या तोंडाला डांबर फासलं. डांबर? सालीनं? हा बरोबर, ती तुमची सालीच होती नाही का? हसून विनोद करत सुर्वे बोलले. पण बेटीनं डांबर आणलं कुठून फासायला? आणि कधीची गोष्ट आहे ही म्हणायची? तसं नव्ह साहेब. डांबर फासलं म्हणजे तिनं मला डांबर आणून फासलं असं नाही. बळीराम चाचरत म्हणाला. अरे वा सरपंच, मोठं गमतीचं बोलणं आहे हो तुमचं. गटकेत म्हणता डांबर फासलं, गटकेत सांगता डांबर नाही फासलं. मग काय फासलं म्हणायचं? माफ करा हुजूर, कायच नाही फासलं, कायच नाही फासलं. गडबडून जाऊन सरपंच हात जोडून म्हणाला. माझ्या म्हणण्याचा भावार्थ असा की तिनं माझी अख्ख्या गावामध्ये बदनामी केली होती. मग असं सांगा ना. म्हणे डांबर फासलं. हे पहा सरपंच, ऍक्च्युअल जे काय घडलं आहे तेवढंच सांगा. तुमची स्वतःची अलंकारिक मखलाशी मध्येच घुसडू नका. तळपायाच्या आग थेट मस्तकाला जाऊन भिडली असं तुम्ही म्हटलं की आम्ही पोलीस लोक म्हणणार कुठतरी कुणीतरी आग लावली, दाखवा आग. हे आता तुम्ही सांगितलं की तिनं माझ्या तोंडाला डांबर फासलं, पण तिच्याजवळ डांबर व येणार कुठनं? नाहीतर आम्ही सरळ शक घेतला असता की तिनं याला डांबर फासलं म्हणून यानं रात्री जाऊन तिचा काटा काढला, आपलं तिचा जीव घेतला. इन्स्पेक्टरनं काढलेल्या त्या निष्कर्षामुळं बळीरामच्या कपाळावरती घामाच्या थेंबाची चंद्रकोर चमकू लागली. थरथर कापत हात जोडत तो म्हणाला. माफी झाली साहेब. आपलं चुकी झाली. मी कायद्याला घेऊन वागणारा इज्जत आबरूदार माणूस हाय. मी व कशाला तिचा खून करील? तिने मला डांबर बिंबार काय बी फासलं नव्हतं. खोटं व कशाला बोलू? ठीक आहे. आता कसे वळणावर आले सरपंच? तर तिनं गावात तुमची बदनामी केली होती म्हणता. कधी केली होती? कोणाजवळ केली होती? बळीरामानं जीभच चावली. त्याच्या पोटात पुन्हा भीतीचा गोळा उठला. केविलवाण्या स्वरात तो म्हणाला. नाही सरकार, तसं नाही म्हणायचंय मला. तिच्या छिनाल वागणुकीपायी समद्या गावामध्ये माझी बदनामी झाली होती, कारण ती माझ्या नात्यामधली होती. गावात लोक माझ्या समोर तिच्याबद्दल वाईट साईड बोलायचे. मी गपचूप ऐकून घ्यायचो. काय करतासा? इलाज नव्हता. पण का हो? तुमची बदनामी झाली याचा या प्रकरणाशी हो काय संबंध? काहीच नाही साहेब, काहीच नाही. सगुनी चांगल्या चालीची नव्हती हे मला सांगायचं होतं, पण त्याचा तरी इथं काय संबंध? तुम्हाला बजावून ठेवतो. फालतू काहीही बोलू नका, समजलं? खुनाशी तुम्हाला काय माहिती आहे ते बोला. खून कधी झाला? काल रात्री.
नाही, पण कधी झाला ते माहिती नाही. काल रात्री मी इथं नव्हतोच तेव्हा काय सांगणार? कुठं गेला होतासा? मी काल सकाळीच तालुक्याला आडगावला धान्याच्या गाड्या घेऊन गेलो होतो. रातचा पिक्चर पाहिला आणि गाडीतूनच परत आलो. पहाटे 5-6ला मी घरी येऊन पोहोचलो. दिवस उजाडल्याच एक जण धावत येऊन सांगायला लागला की सगुनीचं पोरगं लय जोरजोरानं वराडतंय आणि तिच्या वाड्यामध्ये काहीतरी भानगड चालल्या. तेवढ्यात तात्या आणि बाळा असे 2 जण माझ्याकडे आले आणि त्यांनी खबर दिली का कुणीतरी सगुनीचा खून केला हाय. मग त्यांनी मला समधी हकीकत सांगितली. काय हकीकत सांगितली? ते 2 रातचे भजनाला गेले होते. भजन आटपून रात्री 12ला त्यांच्या घराकडे चालले होते. सगुनीच्या वाड्याच्या जराशीक पुढं ते गेले आणि एकदम त्यांना वाड्याच्या आतून लय म्हणजे लय जोराची किंकाळी ऐकू आली. किंकाळी बाईची होती. मेले मेले असा आवाज बी आला. दोघं बी परत फिरून वाड्यापाशी आले आणि बाहेरच्या दारावर त्यांनी 2-4दा थाप दिली. सगुणाबाई, सगुणाबाई अशा हाका बी मारल्या. लोक जमवावं का काय ह्याचा आपापसामध्ये विचार करीत उभे होते. तेवढ्यात दरवाजा खाडदिशी उघडला आणि एक उंच माणूस त्यांना धक्का देऊन बेफाम वेगानं बाहेर पळाला. अंधुक उजेडात त्याची उंच दिवालाची काळी टोपी आणि नेहरू शर्ट दिसला. तात्या बाळांनी ओळखलं का तो पुरुषावाने होता. ते त्याच्या मागं धावले. पर अंधारात तो कोणच्या बाजूला निघून गेला ते अबी कळलं नाही. ते परत येऊन सगुनीच्या घरामध्ये शिरले. सगुनी मरून पडलेली त्यांना दिसली. मग पुढं? दोघं बी पार घाबरून गेले आणि घराबाहेर पळून आले. तसेच निघून ते माझ्या घरी आले. मी घरी नव्हतो, गावाला गेलतो. मग ते पोलीस पाटलाच्या घरी गेले. पाटलाच्या वाड्याबाहेर वट्ट्यावरती त्यांचा गडी रंभाजी झोपला होता. त्याला उठवून विचारलं. तो म्हणला, पाटील मळ्यात गेले, सकाळी येतील. तात्या आणि बाळ्या आपापल्या घरी येऊन झोपले. मग त्यांनी पोलीस पाटलाला रात्री खबर दिली नाही. ते असं झालं. दोघांना बी झोपच येईना. तात्या उठून बाळाकडे आला आणि म्हणला, गड्या कसं बी करून पोलीस पाटलाला कळवायला हवं. बाळाला ते पटलं. दोघं काठ्या आणि खंदील घेऊन निघाले. पाटलाचा मळा गावापासून चांगला 3-1 मैलांवर आहे. तिथं जाऊन पाटलाला त्यांनी गुन्ह्याची खबर दिली. सकाळी 6 वाजता ते पाटलाला घेऊन गावामध्ये परत आले. पाटलांनी तात्या बाळाला माझ्याकडं पाठवलं. मग मी पाटील, तात्या, बाळा आणि आजूबाजूचे 2-4 जण असे सगुनीच्या घरात गेलो. तिथं पोरानं रडून रडून आकांत माजवला होता आणि जवळचे बरेच लोक जमले होते. पहिल्या छूट मी पोराला उचलून माझ्या घरी ठेवून आलो. पाटलांनी समद्या लोकांना वाड्याबाहेर हाकलून दिलं. दार बाहेरून लावून पहारा बसवला आणि ते तालुक्याला पोलिसांत रिपोर्ट द्यायला निघून गेले. अशी हाय साहेब समधी हकीकत. कोटाच्या खिशातून रुमाल काढून बळीराम घाम पुसू लागला. त्याची बरीचशी हकीकत ऐकीव होती. तरीही त्याला फारसं न अडवता सुरव्यांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. मग त्याला त्यांनी बाहेर जाऊन थांबायला सांगितलं. यानंतर त्यांनी क्रमानं तात्या, बाळा व पोलीस पाटील यांना आत बोलवून त्यांचे जबाब घेतले. त्यांच्या निवेदनातून बळीरामच्या हकीकतीला पुष्टी मिळाली. त्या चौघांच्याही सांगण्यात तफावत आढळून आली नाही. तात्या व बाळा या दोघांनाही सुरव्यांनी प्रश्न केला. पुरुषोत्तम पळाल्याचं आणि खून झाल्याचं तुम्हाला कळलं, त्याच वेळी तुम्ही आरडाओरड करून गल्लीतल्या लोकांना का उठवलं नाही? दोघांनी जवळजवळ सारखंच उत्तर दिलं. आम्ही घाबरून गेलतो साहेब. लोकांना सांगून बी काय फायदा झाला नसता. उगीचच रातचे गावभर हुल्लड माजली असती. दोन्ही पाटलांना ते आवडलं नसतं. मग आम्ही आपापसात ठरवून टाकलं, काय ह्यो बड्या घरचा मामला हाय. बोंबाबोंब करून काय बी उपयोग नाही. आधी ही गोष्ट बळीराम पाटील आणि रखमाजी पाटील यांच्या कानावर घालायची. मग ते काय बी करू जाणं. सुरव्यांनी त्यांना घरी जायला सांगितलं आणि ते बाहेर पडताच त्यांनी आपल्या एका माणसाला त्यांच्यावर पाळत ठेवायचा आदेश दिला.
त्यांच्या सांगण्यावर अविश्वास करायचं काही कारणच नव्हतं. परंतु खरा खुनी सापडेपर्यंत त्या दोघांवर नजर ठेवणं आवश्यक आहे असं त्यांना वाटलं. हाती आलेल्या तपशिलावरून पुरुषोत्तमनं भयंकर संतापाच्या आवेशात सगुनीचा प्राण घेतला ही गोष्ट उघड होत होती. पण रखमाजी पाटलाच्या कथनानुसार सगुनी त्याचं अंगवस्त्र असली तरी त्याला अतिशय प्यारी होती. काल रात्री त्याच्या क्रोधाला चिथावणी मिळण्यासारखं काय घडलं असावं? काहीतरी विशेष घडलं खास. कदाचित तो हाती लागेपर्यंत ते कारण उजेडात येणारही नाही. त्याचा ताबडतोब तपास लावून त्याला ताब्यात घेतल्याशिवाय खऱ्या परिस्थितीचा, खास करून खुनाच्या मोटिवचा उलगडा होणार नाही. रखमाजी पाटलानं सुर्व्यांनी पुरुषोत्तम विषयी जी माहिती आपल्या जबाबात सांगितली होती की तो एक शांत स्वभावाचा, विचारी व समजदार माणूस होता, हे खरं असेल तर मग त्यानं खून केला आणि तोही आपल्या प्रियतम व्यक्तीचा, हे एक मोठं आश्चर्य होतं. पण खून त्यानंच केला हे नक्की, नाहीतर तो पळून कशाला गेला असता? फरारी होणं हे अपराधी मनाचं लक्षण आहे. एक प्रकारे तो गुन्हा केल्याचा पुरावाच आहे. आणखी एक गोष्ट रखमाजीनं सांगितली होती. पुरुषोत्तमला दारूचं व्यसन होतं. अर्थात हे व्यसन त्याच्या आहारातलं होतं व गावात फारसं कुणाला माहीत नव्हतं. तो जरी दारू पिऊन झिंगलेला कुणाला कधी आढळला नव्हता, तरी रोज नियमानं दारू घेई हे अगदीच नक्की. रखमाजीच्या घरी त्यानं एकदा रखमाजीच्या आग्रहावरून घेतली होती. त्यावेळी खुद्द त्यानंच रखमाजी जवळ कबूल केलं होतं की आपण रोज प्रकृती स्वास्थ्यासाठी दारू घेत असतो. अर्थात दारूच्या नशेत काही जबरदस्त कारणामुळं भडकून जाऊन तो वेडवाकडं कृत्य करेल, हेही काही अगदीच असंभवनीय नव्हतं. अचानक एक मुद्दा आठवून सुर्व्यांनी रखमाजी पाटलाला आत बोलावलं आणि विचारलं, पुरुषोत्तम दारूच्या व्यसनाच्या अधीन होता ही गोष्ट तुम्हाला खात्रीपूर्वक ठाऊक आहे? वहीजी साहेब, तो काय सकाळ संध्याकाळ दारू पित असे? आता हे कसं सांगणार? माझं काही विशेष जाणं येणं नव्हतं त्याच्याकडं, पण बहुतेक करून रात्रीच घेत असल. सगुनीच्या घरी कोणास ठावं? तिच्याकडं एखादी कामवाली वगैरे नव्हती का? ती आपल्याला बरीच काही माहिती देऊ शकेल. मी चौकशी करून आपल्याला सांगतो. सरपंचांना माहीत असेल ना? त्यांचं पूर्वी जाणं येणं होतं. बोलवा त्यांना. सरपंचाला सुर्व्यांनी तोच प्रश्न केला. बळीरामनं सांगितलं, भागी नावाची मोलकरीण 5-7 वर्षापासून सगुनीकडं कामाला होती. अजून बे असल. असं? भागीला बोलावून पाठवा. तुमच्यापैकीच कुणाला तरी पाठवा आणि तिला ताबडतोब घेऊन या. पोलीस पाठवला तर निष्कारण घाबरून जाईल बिचारी. बाहेर ओट्यावर येऊन रखमाजीनं बळीरामला बाईच्या घराचा पत्ता विचारला. बळीराम म्हणाला, मला वाटतं ती तालुक्याच्या गल्लीत राहते. मी तुक्याला पाठवून त्याच्या हाती तिला बोलवून घेतो. सुमारे 15-20 मिनिटांनी बळीराम स्वतःच भागीला घेऊन आला. भागी सुमारे 35च्या वयाची साधारण रूपाची बाई होती. तिच्या चेहऱ्यावर घाबरल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. साहेबांना खबर जाताच त्यांनी तिला आत बोलावून घेतलं. भागाबाई, घाबरायचं काही कारण नाही. बरं, तुम्हाला काही माहिती विचारायची आहे. पदर कपाळावरती सरकवून जमिनीवरती नजर खिळवून भागी साहेबांसमोर थरथरत उभी राहिली. सगुणाबाईच्या घरी तुम्ही कामाला असता काय? भागीनं मान हलवली. तोंडानं बोला नीट. भागी धास्तावलेल्या स्वरात बोलली, होयजी. सगुणाबाईचा काल खून झाला. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? काय बी नाही साहेब. शपथ, काय बी नाही. काम आटपलं का मी मपल्या घरी जात असत्या. काल किती वाजता गेली होतीस? किंचित घुटमवून भागीनं म्हटलं, 9-10 वाजल्या असत्याली. रोज तुला इतका वेळ थांबायला लागायचं का? नाही व. रोज स्वयंपाक पाणी आटपून मी आपली 7-8 वाजता घरी जायची. मग काल बरा वेळ लागला ग तुला. काल बाईंनी मालकासाठी मटणाचा बेत केला होता. असं काय असलं म्हणजे बाई मला मदतीसाठी थांबवून घ्यायच्या. मालक म्हणजे कोण? पुरुषोत्तम वाणी का? वहीजी. बरं मग काय काय झालं? काय बी नाही.
मालक आलं, थोडा वेळ बसलं. मग बाई आत येऊन मला म्हणली, भागे तू जा बाई आता. मग मी गेले. जेवण होईपर्यंत वाढाय बिडायला तुला थांबवलं नाही बाईंनी? नाही जी. पण अशा वेळी तुला जेवण होई तोपर्यंत थांबवून घ्यायच्या ना त्या? वय जी. पर काल म्हणल्या जा, तवा मी निघून गेले. हे बघ भागाबाई, खरं खरं सांगायचं हा, काही लपवून ठेवायचं नाही. काल रात्री मालकांचं आणि बाईंचं भांडण झालं. खरी गोष्ट आहे की नाही बोल. बागी दचकल्याने चुळबुळ करीत खाली बघू लागली. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. का? बोलत का नाहीस? सांग ना ग. थोडंसं घुटमळल्यासारखं करून भागी बोलली. भांडण बिंडान तर मी तिथं होते तवर झालं नाही. मग मोरलं कुणी सांगावं? उलीशी कुरबुर मातूर झालती. कशाबद्दल? ते आता मला काय ठावं बरं साहेब. दुपारी बाईच्या नावानी एक पोस्टाचं पाकिट आलं होतं. मालकांनी ते पाहिलं आणि दरडावून विचारायला लागलं तर, कोण हाय ह्यो श्याम? तुझ्या वळकीचा दिसतोया. बाई म्हणली, मला नाही माहिती. दोघं बी मग वाढूच गप्प बसले. मग बाई आत आली आणि मला म्हणली, गल्लास भरून दे. म्या दारूची बाटली वतून एक गलास भरून दिला. गलास घेऊन बाई मला म्हणली, भागे तू आता जा बाई घरी. मी गेले. ह्याच्या पल्याड मला काय बी माहिती नाही. बाई दारू घ्यायची? नाही जी. असं कसं बोलतायसा? बाई लय म्हणजे लयच गुणाची व्हती व. मालकासंग एखाद्या पतिवर्तवानी नांदायची. मालक बी तिला लय वजीव लावायचं तर. मग मालक दारू घेत असत का? वयजी. रोज आले की मालक गलास 2 गलास दारू घ्यायचं तर. त्यांच्यासाठी बाई घरामध्ये दारूच्या बाटल्या ठेवायची. गलास भरून त्यांना द्यायची. मी असले तर मला गलास भर म्हणून सांगायची. दारू पिऊन त्यांनी बाईशी कधी भांडण केल्याचं आठवतं का ग तुला? नाही बया, पण त्या नावाच्या पुढं यायचं तर. तवर तर मी घरीच गेलेली असायची. त्या दोघांमध्ये म्या कधी बी भांडण झालेलं बघितलेलं नाही. असिस्टंट सॅल्यूट ठोकून निघून गेला. आणि हा कोण तो श्याम? तो बाईकडे किती वेळ आला होता? कावं असलं वंगाळ बोलून जिभे टाळतायसा. बाई तशातली नव्हती बरं. तिनं कधी कुणाला थारा दिला नाही. तो बळीराम पाटील म्हणून तर जळत होता तिच्यावरती. बळीराम पाटील नेहमी तिच्याकडे यायचा का? 4-5 वर्षामागं यायचा. पर बाईनच एकदा ताकीद दिली का माया घरामध्ये पाऊल टाकू नगस. तवापासून तो यायचा बंद झाला. ताकीद का दिली बरं? आता ते काय मला ठाऊक नाही साहेब. तुला ही खुनाची गोष्ट कधी ग कळाली? मी रोजच्या परमानं सकाळच्या पारी कामाला गेलते. पाहिलं तर घरापुढं गर्दी जमली होती. लोक म्हणत होते, सगुणाबाईचा खून झाला. मग मी तशीच वळले आणि आपल्या घरी येऊन बसले. ठीक आहे भागाबाई, तू जा आता. पण हे सारं तुला कोर्टात सांगावं लागल बरं का? भागाबाई काहीच न बोलता निघून गेली. ती गेल्यावर सुरव्यांनी सिगरेट काढून शिलगावली आणि बाजूला जबाबांचे कागद जुळवीत बसलेल्या आपल्या असिस्टंटला म्हटलं, संध्याकाळ झाली आहे. तू जा, आपल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था कर. तो बळीराम बाहेर असला तर त्याला जा म्हणावं. पण गाव सोडून जायचं नाही अशी ताकीद दे. आणि पाटलाला माझं जेवण 1 तासानं इथं पाठवायला सांग.